आरक्षण जातीनुसार नको, गरिबीनुसार द्या. दिल्लीच्या जंतर मंतरवर शुक्रवारी याच मागणीसाठी मोठं आंदोलन झालं आणि या आंदोलनात SC/ST कायदा रद्द करण्याची मागणीही करण्यात आली. पण अचानक हा मुद्दा इतका चर्चेत का आलाय? आंदोलकांचा युक्तिवाद असा आहे की सरकारी मदत आणि आरक्षणाचा फायदा जात पाहून नाही, तर आर्थिक परिस्थिती पाहून मिळायला हवा. म्हणजे एखादा विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या गरीब असेल, त्याला शिक्षण, शिष्यवृत्ती किंवा इतर सरकारी मदत हवी असेल, तर त्याची जात न पाहता त्याच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारावर मदत मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. काही आंदोलकांनी सध्याच्या आरक्षण व्यवस्थेचा फेरविचार करण्याची आणि क्रीमी लेअर सारख्या निकषांचा विस्तार करण्याची मागणीही केली. परंतु या आंदोलनातला सर्वात संवेदनशील मुद्दा म्हणजे SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा. आंदोलकांपैकी काहींची मागणी हा कायदा रद्द करण्याची आहे. त्यांचा आरोप आहे की या कायद्याचा गैरवापर होतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. SC/ST कायदा का आणला गेला? अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी हा कायदा 1989 मध्ये करण्यात आला. त्यामुळे एकीकडे कायद्याच्या गैरवापराचा दावा आहे, तर दुसरीकडे हा कायदा मागासलेल्या समुदायांना संरक्षण देण्यासाठी आवश्यक असल्याचं मत आहे. आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरही हेच दोन वेगवेगळे विचार समोर येतात. एका बाजूला आंदोलनकर्ते म्हणतायत की गरिबी पहा, जात नाही, तर दुसरीकडे आरक्षणाच्या समर्थकांचा मुद्दा असा आहे की आरक्षणाचा उद्देश केवळ आर्थिक गरिबी दूर करणं नसून ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा सामना करणं हा देखील आहे. संविधानाच्या कलम 15 आणि 16 मध्ये मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदींची चौकट आहे. म्हणूनच जंतर मंतरवरील हे आंदोलन फक्त एका मागणीपुरतं मर्यादित नाही. प्रश्न आता असा आहे की भारतामध्ये आरक्षणाचा आधार पुढेही जात असावा की आर्थिक परिस्थितीला अधिक महत्त्व दिलं पाहिजे? या विषयावर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.